नमस्कार श्रोते हो, मी संगीता वेताळ. आपण ऐकत आहात सुनील पवार लिखित राजस भाग्य कथा भाग 9. प्रथमदर्शनी प्रेम. शाळा पुन्हा सुरू झाली. राजस आज नवीन गणवेश घालून मजेत शाळेत निघाला. आता त्याला शाळेचे भय वाटत नव्हते. तो निश्चिंत मनाने वर्गात आला. कर्मधर्म संयोगाने राजसच्या आवडत्या शिक्षिका यंदा पुन्हा वर्ग शिक्षका म्हणून लाभल्या. त्यामुळे त्याच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. बाईंनी येताच उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि पुन्हा नव्याने प्रत्येकाची ओळख करून घेऊ लागल्या. प्रत्येक जण उठून आपापले नाव सांगू लागला. राजसने सुद्धा आपले नाव सांगितले आणि तो जागेवर बसला. नवीन येणाऱ्या प्रत्येक नावानुसार तो त्या मुलाकडे वळून पाहू लागला, जेणेकरून चेहरे ओळखीचे व्हावेत. पण मुलींकडे पाहणे तो टाळत होता. तसेही मुलींकडे पाहण्याची हिंमत त्याला कधी झालीच नव्हती. चुकून एखाद्या मुलीचा सामना झालाच तर त्याची पाचावर धारण बसायची. मुलांमध्ये बिनधास्त वावरणारा राजस मुलींच्या बाबतीत कमालीचा लाजाळू होता. पण अचानक एका नावाने त्याचे लक्ष वेधून घेतले. मानसी. एक वेगळाच गोड स्वर त्याच्या कानावर रुंजी घालू लागला. त्याचबरोबर न कळत राजसने मागे पाहिले. हे कसं घडलं हे त्यालाही कळलं नाही. पण त्याने वळून पाहिलं आणि तो पाहतच राहिला. दुसरा आवाज कानावर येताच तो क्षणात भानावर आला. पण तोपर्यंत राजस पुरता कामातून गेला होता. पाहता क्षणी मानसी त्याला आवडली होती. तिला पुन्हा पुन्हा पाहण्याचा मोह त्याला आवरला नव्हता. आणि त्यानंतर शाळा सुटेपर्यंत तो अधूनमधून चोरटा कटाक्ष तिच्याकडे टाकतच राहिला. तिची अवस्था पाहून राजसची स्थिती काहीशी खालील ओळींसारखी झाली होती. ती पाहताच सुकोमल बाला, कलेजा त्याचा खलास झाला, छेडिला कोणी हृदय तारा, हा कोणता असा बहर आला, प्रथमदर्शनी पुरता वेडावला, सुमधुर त्या नादाने बहारावला, अल्लडवारा कुठूनसा आला, अल्लडवारा कुठूनसा आला, झुळक मात्रे राजस सुखावला. ओळख परत संपली. बाईंनी काही खोडकर मुले शोधून त्यांना पुढच्या रांगेत बसवले. वर्गात शिस्त राहावी आणि मुलांचे अभ्यासात लक्ष लागावे या उद्देशाने त्यांनी प्रत्येक मुलाच्या जोडीला एक मुलगी बसवण्याचा अभिनव उपक्रम राबवला. राजस मधल्या रांगेतून दुसऱ्या रांगेत आला. त्याच्या बाजूची जागा अजून रिकामीच होती. त्याने मनातल्या मनात देवाचा धावा सुरू केला. मानसीच आपल्या शेजारी बसावी. इथेही राजसच्या नशिबाने त्याला साथ दिली. बाईंनी मानसीला नेमके राजसच्या बाजूलाच बसवले. राजस मनोमन सुखावला आणि त्याने मनातल्या मनात बाईंना व देवाला धन्यवाद दिले. आज संपूर्ण दिवस राजस वर्गात असून नसल्यासारखाच होता. शरीराने तो जागेवर होता, लक्ष फळाकडे होते, पण मन मात्र केव्हा चोरीला गेले होते. आणि विशेष म्हणजे चोर शेजारीच बसला होता. पण काही विचारण्याचे धाडस कोणाकडे होते? शाळा सुटताच एक चलविचल अवस्थेत तो शाळेतून निघाला. त्याची नजर मानसीवर खिळली होती. तो त्याच्या पुढेच चालत होता. आज शाळेचा पहिला दिवस असूनही राजस कोणत्याही मित्राला न भेटता थेट मानसीच्या मागोमाग निघाला. काही अंतर चालून मानसी बस थांब्यावर थांबली. राजस सुद्धा तिथेच जाऊन उभा राहिला. इतक्यात बस आली. राजस बस सोडण्याचा विचार करत होता, पण मानसी त्या बसमध्ये चढली. मानसीला बस पकडताना पाहून राजसने सुद्धा धावत जाऊन बस पकडली. बस वाहक त्याच्याकडे रागाने पाहू लागला, पण राजसने त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि तो मानसीच्या मागच्या आसनावर बसला. 2-3 थांब्यानंतर मानसी उतरण्यासाठी पुढे सरकली. राजस द्विधा मनस्थितीत होता. उतरावं की नाही? अखेर मानसी उतरली आणि राजस तिच्याकडे पाहतच राहिला. राजसच्या सतसत विवेक बुद्धीनं तिला फॉलो करण्यास नकार दिला होता, जे योग्यच होतं.
पहिल्याच भेटीत असा उतावीळपणा केला असता तर मानसीवर वाईट छाप पडली असती. मानसी नजरेआड होईपर्यंत राजेशची नजर तिच्यावरून ढळली नव्हती. ती गेल्यावर तो भानावर आला आणि त्याला जाणवलं की तिच्या विचारात तो तिकीट काढायचंच विसरला होता. त्याने ताबडतोब वाहकाकडून तिकीट घेतले आणि आपला थांबा येताच तो उतरला. पण मनातून मानसीचे चित्र काही केल्या पुसले जात नव्हते. कसा सरावा दीन हा, कशी सरावी रात, कसे लाभावे प्रेम ते, कशी करावी बात. एकाच बाकावर बसूनही राजस मानसीशी शब्द तरी बोलू शकेल का? की त्याचे हे गुपित प्रेम केवळ चोरट्या नजरेपुरतेच मर्यादित राहील? पाहूया राजेशच्या या प्रथमदर्शनी प्रेमाची गाडी पुढे कशी सरकते. जाणून घेण्यासाठी ऐकत रहा राजस भाग्य.